नमस्कार गृहिणींनो आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो. चला तर मग आज आपण बनवूया काबुली चण्याची भाजी, ते पण कोणतेही मसाले न वापरता. सर्वप्रथम आपल्याला काबुली चणे घ्यायचे आहे आणि ते 8 तास असे भिजत ठेवायचे आहे. भिजत ठेवून झाले की नंतर ते आपल्याला 3-4 पाण्याने असे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. नंतर कुकरच्या साहाय्याने आपल्याला ते लावून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपण थोडं पाणी घालायचं आहे, तसेच थोडं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि थोडा सोडा पण आपल्याला घालायचा आहे. सोडा टाकल्यामुळे चणे असे छान मऊ शिजतात. त्यानंतर थोडी आपल्याला हळद घालायची आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. चला तर मग भाजीची तयारी करून घेऊयात. तर आपण कांदा, टमाटर, कढीपत्ता, मी 2 चम्मच तीळ घेतलेले आहे, जिरं, तसेच कोथिंबीर घेतलेली आहे, तसेच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. मी कोथिंबीरीच्या काड्या इथे घेतल्या आहे. ते आपण छान बारीक करून घेतल्या की त्याने छान असा भाजीला सुगंध येतो. नंतर 3 शिट्ट्या झाल्या की आपल्याला ते चणे साईडला काढून ठेवायचे आहेत. अशा प्रकारे थोडे ते थंड होऊ द्यायचे. नंतर जो आपण मसाला घेतलेला आहे तो छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे. सर्वप्रथम मी कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे, तर त्याला आपल्याला छान असा सोनेरी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला कांदा टोमॅटो आधी भाजून घ्यायचा आहे. त्याला छान असा सोनेरी कलर आला की त्यामध्ये लसूण पाकळ्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहे. तीळ लगेच भाजल्या जातात, त्यामुळे ते आपण शेवटी टाकायचे. तर अशा प्रकारे सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे. असा मसाला भाजून झाला की नंतर तो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. त्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाला की परत तो आपल्याला मिक्सरच्या साहाय्याने त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे आपण छान ते मसाले बारीक करून घेतलेले आहेत. अशी आपण त्याची पेस्ट तयार केलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण तिखट, हळद, मीठ हे सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि मी इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. तो आपल्याला डीमार्टला इझिली मिळतो. त्याने भाजीला छान असा कलर येतो. त्यामुळे भाजी तिखट होत नाही, पण भाजी अशी छान दिसते. त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तेल टाकून ते मसाले छान असे परतवून घ्यायचे आहेत. मसाले झाले हे कसं समजायचं? जेव्हा मसाल्यांना असं तेल सुटतं तेव्हा समजायचे की मसाले आपले छान असे भाजून झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व मसाले कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर जे आपण तिखट मीठ काढलेलं होतं ते सर्व आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे. ते सर्व टाकून झाल्यावर परत आपल्याला 1 मिनिट ते होऊ द्यायचं आहे. नाहीतर आपण लगेच भाजी पण त्यामध्ये टाकतो, पण असं करायचं नाही. ते सगळं होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चणे टाकायचे आहेत. ते टाकून झाले की परत ते सर्व मिश्रण परतवून घ्यायचं आहे आणि थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे, कारण की चणे ऑलरेडी शिजून घेतलेले असल्यामुळे पाणी थोडं कमीच घालायचं. नंतर आपल्याला 5 मिनिटं असे परत चणे होऊ द्यायचे आहेत. त्याला थोड्या अशा बुडबुड्या आल्यात की समजायचं की त्याला असा छान कलर येईल. तर बघा, 5 मिनिटं मी झाकण ठेवून चणे असे शिजू घातलेले आहेत. तर बघा, भाजी तयार, चण्याची भाजी तयार. त्याला असा छान कलर पण सुटलेला आहे. तर आजची टीप अशी आहे, जर आपण तेलामध्ये तेजपान सोडलं तर त्या तेजपानाचा भाजीला छान असा सुगंध येतो. तर तुम्ही पण भाजीला तेजपान वापरून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.